करून टाक. मसाज आहे मसाज. पुढे मसाज इथे म्हणजे मी तर म्हणजे 5 मिनिटाच्या अंतरावर मसाज सेंटर दिसतात आहे ना. फायनली आम्ही पोहोचलो आहोत पटायाच्या वॉकिंग स्ट्रीटवर. जे की आपण रील्सवर वगैरे बघतो त्याला रिअल मध्ये बघत आहे. रिअल लाईफ का रिअल लाईफ चालू आहे. मी तुम्हाला फ्रंट व्ह्यू दाखवते. पटायामधला स्ट्रीट रोड फिरून झाल्यानंतर आता आम्ही 7-11 मध्ये आलो आहोत. स्टोअरमध्ये आलो. इथलं सगळ्यात साईडला जसे डीमार्ट असतात तसे या साईडला 7-11. लोक जनरली घरात जेवण बनवत नाहीत. लोक इथून डायरेक्ट रेडी फूड असतं अवेलेबल ते घेऊन जातात. आणि ते कप मिळतो हे बघ. सेम बघितलेलं मी. इथलं कप घ्यायचा त्यात आईस मिक्स करायचा ते बनाना शेक आणि ते चॉकलेटचं मिक्स करायचं स्टर करायचं आणि यू कॅन हॅव इट. अरे वा 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 वा. ती पोरगी पटाया स्ट्रीट रोडवर धुमाकूळ घालून आलेली आहे. काय नाही फक्त बघून. येस आम्ही फक्त बघून आलो. सगळा ग्रुप होता 25-30 लोकांचा. त्यामध्ये फक्त आम्ही बघून आलो. इथं बरंच काय काय आहे जे की म्हणजे आम्हाला वेगळं बरंच काय काय गोष्टी दिसायला लागल्यात. बिस्किट्स कॅडबरी फेमस बाम. Which kind of bomb? सगळ्यांना घ्यायचं का आपल्या ग्रुपला घ्यायचं का 25 जणांचं? असं लावायला लागेल. बामचं म्हणजे काय सांग ना म्हणजे काय विशेष आहे ह्याच्यामध्ये? इनहेल करायचं. इनहेलर म्हणजे काय स्पेशल काय आहे? हर्बल आयुर्वेदिक म्हणजे वर्ल्ड वाईड लोक हे घेतात. ऍक्च्युली आता ते ट्रेंड बनलाय. ओके. की त्याला इनहेल करायचं हॅबिच्युअल झालं. नशा सस्तावाला नशा. सस्ता नाही 500 महंगावाला नशा. वेगळं असं
जास्त वेगळं काय दिसत नाही आहे, म्हणजे आपल्या इकडे जे दिसते तेच दिसते. मिल्क शेक्स, व्हरायटी ऑफ मिल्क शेक्स, डिफरंट टाइप्स ऑफ मिल्कशेक्स आहेत. परत जेली बिली पण आहे इथं. बिली बिली. हा आमचा फोटोग्राफर. What are you taking? I'm just checking what kind of variety they have. Okay. Protein. You have protein. बहुतेक ही देशी अंडी दिसायला लागली तुम्हाला. थायलंडची देशी अंडी बघू शकताय तुम्ही. आपण शिजवून ठेवणार रताळी बघितलं का तू? स्वीट पोटॅटो. बाळाच्या हातात. येस बघा ते पोरगं कसं स्वीट पोटॅटो घेतलंय त्याने इन हिज हँड. हाय. आर यू लोकल? What's your name? Hi. Hello. He's looking Same. something else. 1 year old. 1 year old. One with 9 months. Okay. Almost 2 years. So 2 years. Yeah. म्हणजे ऑलमोस्ट 2 वर्षाचं हे बाळ आहे. सेकंड मध्ये सेकंड जो होता आजचा. मस्त वाटलं. आम्ही बरेच पॉईंट आधी एक्सप्लेन केलेलं आहे सगळं. आता अजून मॉलमध्ये 7-11 मॉलमध्ये आता आम्ही वगैरे बघितलं. आलो. येस. आता आम्ही रूम मध्ये चेक इन केल्यानंतर ना फ्रेश वगैरे होऊन येणे स्विमिंग पूल वगैरे. आज आम्ही काय केलं म्हणजे स्विमिंगची जी ऍक्टिव्हिटी होती आमचा प्लॅन नव्हता. आम्ही अचानकपणे म्हणजे तिथं मुकुंद सर दिसले आम्हाला. त्यांनी म्हणले की या तुम्ही पटपट एका तासामध्ये नंतर परत वेळ मिळेल नाही मिळेल त्यामुळे हे दोघे पटकन पण गेले. मस्तपैकी फोटोशूट वगैरे सगळं करून घेतलं. आता झोपायचं. आता उद्या something लवकर around सकाळी किती वाजले असतील? आता 11:30 होऊन गेले. सकाळी तर 6ला उठायचं आहे. उद्या सकाळी पहिला आम्हाला कोरल आयलंडला जायचं. कोरला आयलंडला जायचं. सो माझा तो कल आने वाला है. सो स्टे ट्यून. बाय बाय. बाय लाईक सबस्क्राईब अँड शेअर. बाय. गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आता आमचं सकाळी 6 वाजता आम्ही आवरलो. 7 वाजता आम्हाला मॉर्निंगला ब्रेकफास्टसाठी बोलवलं होतं. तर डे 2 मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज कुठं जायचं अंकिता? आता आम्ही कोरल आयलंडला चाललो. येस. आता मॉर्निंगला ब्रेकफास्ट करायचा अँड देन कोरल आयलंडला आम्ही जाणार आहे. टायमिंग तेवढा आपल्या होता त्याचा ॲक्टिव्हिटी चुकेल. घेत टायमिंगमध्ये आता ड्रॅगन फ्रूट्स ते काय माहिती पायनॅपल असेल आय गेस. मला पण तेच वाटतं शेप बोललं. You say Sawadee. Our Thai people like a namaste. When you say hi, everyone Sawadee. Sawadee krap. Krap for man. Man say Sawadee krap. Lady say Sawadee ka. Man don't say Sawadee ka. Man say Sawadee krap. Like a thank you. We say ขอบคุณ ขอบคุณ is mean thank you. ขอบคุณครับ ขอบคุณครับ ขอบคุณค่ะ lady ขอบคุณค่ะ โอเคนะ तर आता आम्ही सगळेजण कुठं आलो आहे? पटायाच्या बीचवर आलो आहे. तुम्ही बघू शकता. स्पीड बोट जाणार आहे आपण. ऊन भयानक आहे त्यामुळे कॅप मस्त आहे. सनस्क्रीन प्लस कॅप.
मस्त मस्त मस्त. So this is the entry towards water activities. तर आम्ही बोटमध्ये आलेलो आहोत. सगळ्यांनी लाईफ जॅकेट घातलेलं आहे. येस. All are ready for the water. आइलैंड पे टोटल 4 एक्टिविटीज है. गीला होने का किसी को भी डर है, किसी के दिमाग में ये है कि मुझे गीला नहीं होना है, कपड़े खराब नहीं करने हैं, बिल्कुल गलत जगह पे आए. आइलैंड पे पानी का लेवल कमर तक रहेगा. बोट से उतरेंगे, पानी में उतरना है. कपड़े और मेकअप इधर कोई नहीं बचा सकता खराब होने से. इसको बचाने के चक्कर में दिन को वेस्ट ना करें. यहाँ की सबसे मेन एक्टिविटी है सी वॉकिंग. नाम से क्लियर है, सी वॉकिंग. आप लोग समुद्र तल में चल रहे हैं. महाराष्ट्र से हैं सब लोग. यस यस. आपका अलीबाग में, तारकली में सारा वाटर स्पोर्ट एक्टिविटी आपको करने को मिलेगा. लेकिन सी वॉकिंग नहीं मिलेगा. सी वॉकिंग इंडिया में खाली अंडमान में होता है. ये एक्टिविटी इंडिया में खाली अंडमान में होता है. ऑक्सीजन हेलमेट आपके सर के ऊपर है. नॉर्मल ब्रीदिंग है. किसी ने कभी पहले स्कूबा स्नॉर्कलिंग ट्राई किया है तो ये स्कूबा स्नॉर्कलिंग नहीं है. स्कूबा स्नॉर्कलिंग में खाली मुंह से ब्रीथ कर सकते हैं, नाक बंद रहता है. इसमें नाक और मुंह आपका दोनों खुला हुआ है. ऑक्सीजन हेलमेट आपके सर के ऊपर है. हर किसी के साथ एक बॉडीगार्ड जाएगा और आप लोग अपनी फैमिली के साथ, फ्रेंड्स के साथ पानी के अंदर जाएंगे. जैसा घर में बच्चों का हाथ पकड़ के चलना सिखाते हैं, सेम वैसे आप भी छोटे छोटे कदम चलेंगे. आपके चारों तरफ मछलियां आती हैं. आपका फोटोशूट, वीडियो शूट होता है. मोबाइल चलाव दर्शन आता सनस्क्रीन फासून झालेली आहे. सनस्क्रीन म्हणजे विषय काय आहे की तो ऊन भयानक म्हणजे आता भयानक. 9:30 वाजलेत पण दुपारचे 2चं ऊन वाटायला लागलंय. एक्झॅक्टली. व्ह्यू दाखवते एक मिनिट. ये तर आम्ही फायनली आयलंड वर पोहोचलो आहोत. पटाया बीच वरनं आता आपण 15 किलोमीटर आलो आहोत. हो हो. आणि एकदम म्हणजे क्लीन, एकदम क्लीन आहे. ते कोरल आयलंड वर आलेलो आहे. आयलंड एकदम क्लीन आहे, बघण्यासारखं आहे. आम्ही आता पॅराग्लायडिंग केलं का पॅरासिलिंग केलो. पॅरासिलिंग त्याच्यामध्ये 800 बात घेतले आमच्याकडून आणि मस्त वाटलं. एकदम मस्त होता एक्सपिरियन्स. तर आता आमचे आयलंड वगैरे फिरून सगळं झालेलं आहे. कोरल आयलंड वरनं फिरून मस्तपैकी फोटो काढून बेस्ट स्पॉट आहे. सगळ्यांनी नक्की 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 इथं या, म्हणजे या. फक्त ऊन प्रचंड आहे. ऊन, सनस्क्रीन वगैरे थोडंसं सगळं, कारण की भयानक चटके असे पोळतोय अंग. करण्यात मजा येईल. वॉटर ऍक्टिव्हिटी साठी बेस्ट आहे.
हे फोटोज दिलेले आहेत आता. Thailand and Parasailing first. वाव